साहेब पहिल्यांदा सातारच्या ऑफिसला व्हिजिट देऊन येऊया बरं का. हो साहेब. साहेब अरे साहेब कुठं गुंगलाय? काय विचार करताय एवढा? मी जरा विचारत आहे चिंचुके. का हो काय झालं? सगळं ठीक आहे ना? जरा जास्तच ठीक आहे घरात म्हणून टेन्शन आलंय मला. काय झालं साहेब? म्हणजे ती मनी मावशी कशी बाई आहे तुला माहिती आहे ना? अहो एक नंबर पोचलेली बाई आहे ती. त्या मनी मावशीच्या डोक्यात कधी चांगले विचार आहेत त्याला असं आयुष्यात वाटत नाही मला. पण आता काय म्हणते माहितीये का? पूजा घालायची ती बी शेतात. अयो तिला कवापासून शेताची कड? अरे गरीबड जाणून ठेवलेला बाबा. साहेब तुम्हाला सांगू का, हाय नक्की तिच्या मनात काहीतरी चाललेलं असणार आहे बघा. 100% चालू आहे चिंचुके. एक वेळ त्या डोबळ्याचं लग्न ठरेल, समुद्राचं पाणी गोड होईल, पण ती बाई सुधारणार नाही माहिती का? साहेब आता काय करायचं आपण? एक काम कर, ते दोघांवर पाळत ठेव. हा साहेब, अहो त्या मायलेकांचंच प्लॅनिंग असतं ना सगळं. म्हणूनच म्हणतोय मी, पाळत ठेव त्यांच्या दोघांवर. त्या ढापण्याचा तर पिच्छा सोडत नाही मी. काय कळलं ना लगेच कळवतो तुम्हाला. सांग मला काय होतंय ते, म्हणजे आपल्याला अंदाज येईल त्या दोघांचा. हा साहेब, तेवढं सातारच्या ऑफिसला जाऊन येऊया आपण, मग त्याच्यात मागावं लागतो मी. नाही चिंचुके ऐकतो, सातारच्या ऑफिसला मी जातो, तो आत्तापासून यांच्या मागं लाग. काय या मायलेकाचा नाही भरोसा, काय करतील काय नाही. हा साहेब. हा चल मी निघतो. गायतोंडे. येस मॅडम. आता कामाला उशीर करून चालणार नाही. सगळ्यांना नोटीस पाठवल्यात का? हो मॅडम. आपण बऱ्यापैकी लोकांना त्यांच्या जमिनी मिळवून दिल्यात. जिथे विरोध होतोय तिथे आपण पोलीस फोर्सचा उपयोग करतोय. गुड. मॅम मैं कम इन? हो या, बसा. मला तुमच्याशी बोलायचंय. हो बोला. तुम्ही हे जे जमिनी परत देण्याचं सुरू केलंय त्यात घाई होती असं नाही वाटत? नाही, आधीच 30 वर्ष उशीर झालाय. पण हे आपल्या प्लॅन मध्ये कुठेच नव्हतं. हो मान्य आहे, पण हे महत्वाचं काम आहे ना. मॅम आपले काही प्रोटोकॉल्स असतात. तायडे मॅडम, आपण लोकांसाठी काम करतो आणि त्यांच्या फायद्यासाठी काही गोष्टी मागे पुढे झाल्या तर चालतात. सॉरी, पण मी तुमच्या मताशी सहमत नाहीये आणि मला स्पष्टपणे म्हणायला लागेल की ह्या कामामध्ये तुमचा वैयक्तिक फायदा आहे. काय? ह्यामधील एक जमीन तुमच्या वडिलांच्या नावावर आहे हे माझ्या लक्षात आलं. एक मिनिट मॅडम, माझं म्हणणं आहे का, हे बघा, एकूण 12 केसेस होत्या ज्यांना जमिनी मिळायला नव्हत्या. त्यापैकी 8 केसेसची आपण प्रोसेस आधीच पूर्ण केली आहे. उर्वरित 3 प्रोसेस होत आहेत आणि एकच अशी केस आहे ज्याच्यात आपण काहीच हालचाल केली नाही आहे, आणि ती म्हणजे अपर्णा मॅडमच्या वडिलांची केस. तुम्ही माझ्यावर डायरेक्ट आरोप करताय का? तसं नाही, मला तुमच्या हेतूवर शंका घ्यायची नव्हती, पण तुम्ही घेतलीत ना. मी हे सगळं कुठल्या बेसिसवर बोलतेय याची मला पूर्ण कल्पना आहे, म्हणून मी अशी डिसिजन घेतेय. या सगळ्या कामात मला फक्त तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. ओके, तुम्ही आलात तरी चालेल. ओके. गायतोंडे, ही जमीन माझ्या बापूंसाठी काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. मी आता राणीला म्हणलं, बघ राणी, आप्पीनं बापाचं पांग फेडलं. अगं आप्प्या, आतापर्यंत तुझ्यासाठी जे काही केलं ना बाप म्हणून, त्याच्या पुढे हे लय मोठं आहे. याआधी एका शब्दाने सुद्धा बोलले नव्हते ते माझ्याशी. हो मॅडम, आय कॅन अंडरस्टँड. मला तुमची तगमग कळते, पण तायडे मॅडमना हे कळणार नाही. असो, तुमच्या जमिनीचं काय करायचं? तेच तर कळत नाहीये. गायतोंडे, काय करावं खरंच काही कळत नाही. हो, पुरती कात्रीत सापडली आहे मी. बंट्या, अरे कॉलेजमध्ये असताना एवढा अभ्यास केला असता तर तूच कलेक्टर झाला असतास की. अगं या अभ्यास नाही करत, उद्या त्या बापूच्या सह्या घ्यायच्यात ना, त्याचेच कागद जुळवतोय सगळे.
होय का बंट्या, या कागदावर सह्या झाल्या की ती जमीन आपल्या मालकीची होणार आहे ना रे? अगं नुसत्या सह्या घेऊन काय होत नाही आई, हे सगळं सरकारी दप्तरी नोंदवायला लागतंय बघ. हा मग तर होणार का नाही? हा एकदा नोंदवल्या मग कुणी काय करू शकत नाही. मग घे की सुमडीत करून. करू. ये 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 तुझ्या बाळा ये. बंट्या दे तिकडे. हा हे बघ बंट्यानी ही कागद बनवल्यात. आता ह्याच्यावर तुला काय घ्यायचं माहितीये ना? बाळा आता लगेच बाळा होय. तू फक्त उद्या बापूच्या सह्या घे, तुझा व्हिडिओ डिलीट करतो आम्ही. सया घेतल्याबरोबर डिलीट करायचा. हा मग लगेच करणार. आता फक्त बंट्याच्याच फोन मध्ये. काय बोलायचंय कसं बोलायचंय माहिती ना तुला? माहितीये. पण सुजा उद्याच्या उद्या हे काम व्हायला पाहिजे बर का. तुझ्याकडं फक्त उद्याचा दिवस आहे, नाहीतर ह्या बाळाचा व्हिडिओ डिलीट नाही होणार, दाखवणार. मावशे लगेच धमकी द्यायला सुरू केलं तू तर. नाही नाही धमकी नाही, वॉर्निंग देते वॉर्निंग. वॉर्निंग दे इकडे कागद. घ्या. उद्या ठरल्याप्रमाणे त्या बापूला घेऊन तुझ्या ऑफिसवर येतो. ठीक आहे मग घेऊ सया आपण त्याच्या. येतो मी, पक्षाच्या मीटिंगला जायचंय मला. या. काय रे बंट्या, हा सुजा काय उलट पालट तर नाही ना करायचं? अगं स्वार्थासाठी स्वतःच्या बापाला ह्यानं कोंडून ठेवलं होतं. हे काय करतोय तेव्हा? एक दिवस असा आला होता की हे गाव सोडून आपण चाललो होतो, आणि आज आज ह्याच गावात आपल्या मालकीची जमीन होतीये. नियती आई, ह्यो सगळा नियतीचा खेळ आहे. हा त्या अर्जाची नियती आता आपल्या बाजूने आहे बघ. ऐक ना बंट्या, एकदा हसून दाखव ना, मला लय आनंद झालाय. हस ना तू. ऐक की आता जेवायचंच आहे तर मी आप्पे अगं फळे आहे ती, फळात काय असते तेव्हा? नुसतं पाणी एका तासात बाहेर. अर्जुन घे घे. तू खा की. राप्पे ते सकाळच्या जमिनीचं काय झालं? सकाळच्या हा तू नाही का ते बाप्पू आणि कदमांचं उदाहरण देऊन सांगितलं होतंस ते? ते होय, ते आत्ता फक्त नोटीस काढली. हा पण द्यायची कशी ते कळणार ना. अगं सकाळपासून माझ्या बी डोक्यात तोच विषय माहिती का. चुकी कुणाची, शिक्षा कुणाला. तेच तर. नाही पण आपण तुला खरं सांगू का, म्हणजे नियमाने जर गेलं ना तर गव्हर्नमेंटनी ज्यांच्या नावाची जमीन काढली ना त्यांनाच मिळायला पाहिजे. हो ना. हा पण असं एक मन म्हणते ग, दुसरं मन हे बी म्हणते की त्या माणसाच्या जागी समज कदमांना ठेवून ते माणसाची काय चुकी आहे सांग बरं. बिचाराने आयुष्यभर कसली ना ती जमीन. असं जर काय झालं तर त्याचं तर आयुष्यच उद्ध्वस्त ना. अवघड आहे. अर्जुनला दोन्ही बाजू कळत आहेत, त्याला सांगून टाकलं पाहिजे. अरे अप्पे तुझं काय असतं का अलीकडे, काय चाललंय असे एकटक बघत बसती कुठेतरी. आता कुठं हरवले? अजून मला खरं तर तुला एक सांगायचं होतं. अरे पोरांनो हे बघा. काय कदम मैसूर पाक आणला काय? अरे शेतातनं पिशवीत म्हैसूर पाक आणतात का? भाजी आणली, भाजी पहिल्यांदाच काढली ना म्हणून आणली. बघू बघू बघू. हा कदम जुळली की हो? मग भारी आल्या भाजी. विषय का, माझ्या पोरानं मशागत केली आहे. बर आज जेवणाला हीच भाजी करूया. मी बनवते. आपण सगळे मिळून बनवूया की. हा हा एक नंबर कदम, तसं करू. हा चला 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 चला. अप्पे ती एक एक फूड खाते बरं का. हो संपवत ये. हो. आत्ताही सांगायचं राहिलं. अहो काय झालं? एकदम असं आडवं कसं काय आला?
सॉरी बापू, काय लागलं बिगलं नाही तुम्हाला? अहो तसं नाही, ब्रेक लागला म्हणून नशीब, नाही तर तुम्हाला लागला असतं. नाही नाही, मला नाही काय होत. आलो 1 मिनिट. अहो पण उतरा खाली, चला. काय? उतरा उतरा उतरा, चला. अहो पण अहो बापू, सगळं सांगतो तुम्हाला, थांबा की जरा. किती काय करताय? चला 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 चला. शुभ्या चल ना. अहो पॅसेंजर येते त्यांना कशाला? अहो बापू, जर त्यांना घेऊन जायला जमलं असतं ना तर त्यांना बी घेऊन गेला असतो मी, पण काय करणार, काम तुमच्याकडे ना माझं. चला अजित चला. काय झालंय? सांगतो बापू सगळं. जाओ तुम्ही, निघा 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 निघा, चला. बापू तुम्ही सांगा बघत त्याची पक्की दादागिरी जिरवतो बघा. दादागिरी जिरवतो. जा दुसरं वाडा बघ पळ. मला आणि बापूला एका अर्जंट मीटिंगला जायचे. माफ करा बरं का, जरा खोळंबवतोय तुमचा, पण आता ही काय? आता वेळच तशी आहे ना बापू. जावा चला, जावा जावा जावा, निघा. बापू पण झालंय काय? बापू मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता माझ्यासोबत चला. तुमचा आप्पीचा, मेन म्हणजे विनायकचा आणि अर्जाचा लय मोठा फायदा आहे. तुम्ही काय बोलताय काहीच कळना झालंय. नीट व्यवस्थित सांगाल तर कळेल ना. बापू इथं असं नाही सांगता येणार, ते टॉप सिक्रेट आहे. तुम्ही चला गाडीत तर बसा, सगळं सांगतो तुम्हाला. गाडी? चला बापू, करा आपण चालू. कुठे जायचं आपल्याला? सांगतो सगळं, बसा चला. हा चिंचुके बोल. तुम्ही ढोबळ्यावर लक्ष ठेवायला लावलेलं का नाही, ती एकदम करेक्ट होतं बघा. का रे, काय झालं? अहो त्यो आणि बापू आता राणीतनं कुठेतरी गेले. कुठं 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 गेलं चिंचुके, नक्की सांग मला. आपल्या गावच्या दिशेने आलेत बघा तिकडं, म्हणून म्हणलं तुम्हाला लगेच फोन करावा. ठीक आहे, बघतो मी. चल साहेब, काय लागलं तर लगेच फोन करा, मी लगेच हजर होतो. हा 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 करतो. अहो पण सांगाल का नाही तुम्ही? अहो बापू या हो. इकडे कशाला आणलंय मला? आधी बसा तर खरं. अहो बसायचं काय? अहो यांनी राणीतली सीटं उतरवल्या. माणसांना जायचं असतं, गडबड असती. सॉरी बापू, अहो तुम्हाला असं घेऊन यायला मला खरंच नाही आवडलं, पण काय करणार, अहो कामच तेवढं अर्जंट होतं ना. काय काम होतं? तुम्ही बसा तर खरं आधी. या बसा तुम्ही. अहो बसायचं काय? तुम्ही बसा 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 निवांत बोलू की आपण. बोला, काय काम आहे? बापू थांबा. शांता बा, प्या पाणी. परत आमची बातमी ऐकायचा आणि तुम्हाला झटका बसायचा. उगा वर जायचा, अवघड व्हायचं सगळं दीपाचं. बापू तुमची जमीन मिळाली. कसली जमीन? बापू अहो गव्हर्नमेंटनं धरणग्रस्त म्हणून तुम्हाला दिलेली जमीन आजवर मिळाली नव्हती ना, आता ती सापडली आहे. तीच बोलायचं होतं. पण सापडली म्हणजे? सापडली म्हणजे सापडली. हा, फक्त आता एक अडचण आहे. काय, ती जमीन आहे विनायकरावच्या नावावर. उगीच तोंडाला येईल ते काय बोलताय तुम्ही? सुजा, तुला काय म्हणलं होतं मी? बापूंचा विश्वास बसणार नाही म्हणजे नाही. अरे काही झालं तरी कलेक्टर मॅडमचे वडील आहेत ते. दाखव त्यांना पुरावे. दाखव दाखव. बघ पुरावे बघ. सुरेश बाळकोबा माने, तुम्हीच ना? या बघा. हे बघा बापू, यात विनू काकाचा काहीच हात नाही. हे जमीन लाटाचे धंदे आणि ते आमच्या फादरचे. हा, पण आता जमीन विनायकडेच आहे ना. हो, असं कसं बोलताय तुम्ही? मोठे आहेत ना ते, असं नाव घेतात का त्यांचं? सॉरी बरं का बापू, खरंच सॉरी. अहो विसरलोच, तुमचे युवाई आहेत ना ते. बापू अहो आत्ता नुसतं असं नाव घेतलं तरी तुम्हाला एवढं वाईट वाटतंय, आणि तुम्ही त्यांची जमीन घ्यायला निघाला. नाही नाही, असं कसं करीन मी? अहो विनायकरावांचं जमिनीवर लय प्रेम आहे. मग आता काय करायचं बापू? आप्पी अर्जुनला कळालं तर? अर म्हणते
मग लय अवघड होईल. नको नको, परत भांडणं होतील त्यांची. आता कुठं आरच्या घरात आलाय होय बापू, काहून जाऊ त्या भांडणं. नाही नाही भाऊ, आता अर्जुन नाही नाही, असं नको. काय पण कसं बोलताय तुम्ही? हे बघा बापू, तुम्हाला काय आहे ते सरळ सरळ सांगून टाक. जोपर्यंत तुम्ही ह्या कागदावर सह्या करत नाहीत तोपर्यंत ही जमीन विनायकरावला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही सह्या करून टाका आणि जमिनीला विसरून जा. आधीच तुम्ही आप्पीचा पगार घेताय, आता ही जमीन कशात घालता होय? नाही नाही हो, असं कसं करीन बापू. अहो तुमची पोरगी प्रेग्नंट आहे आणि ह्याच घरात राहते, विसरू नका बरं. तुम्हाला हे कोणी करायला सांगितलंय? अर्जुन विनायकराव तर असं कधीच वागणार नाहीत. बापू अहो बाकीचं सोडा तुम्ही, घरची जमीन परत घरात यावी म्हणून करतोय मी हे सगळं. काय आहे, तुमच्या आपल्याला यातलं कळालं परत ती बॉम्बा मारणार, भांडणं करणार, दंगा होणार. हा, त्यापेक्षा सरळ सही करा. करा सही करू? असं काय ह्याच्यात? हेच की तुम्ही ही जमीन विनायकरावच्या नावावर करताय. काय उद्या जर आपीनं काही खेकाट काढलं तर दाखवायला पाहिजे ना काहीतरी, म्हणून. बापू तुमच्या पोरीच्या संसारासाठी या जमिनीच्या कागदावर सह्या करा, कारण परत दंगा झाला तर आता मी गप बसणार नाही. गप सही करा. हो बापू, अहो काय विचार करताय? आयुष्यभर तुम्हाला ही जमीन कधी मिळाली नाही, आता कशाला त्या जमिनीसाठी वाद घालताय? नाही म्हणलं पोरीचा संसार सुखाचा चाललाय, कशाला त्याच्यात माती कालवताय? असं समजा की तुमच्या नशिबात ही जमीन नव्हतीच. घ्या करा सर, घ्या 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 घ्या. अहो घ्या करा. ओ बापू, अहो कसला विचार करताय एवढा? करायचा हे म्हणते बघ रे, कोण आहे? परत घोळ नको व्हायला. जा. काय चाललंय इथं? चल. काय झालं बापू? तुम्हाला का आणलंय इकडं? अरे ते मी त्यांना रॉबर्ट म्हणते. बापू तुम्ही बोला, काय झालं? अरे काय नाही अर्जा, आम्हाला बाप मधी बोलायचं नाही सांगितलंय ना. बापूंशी बोलतोय मी. बापू मला सांगा, तुम्ही का आला इकडे? कशाला आणलं त्यांनी? आता अर्जुनला खरं सांगितलं तर भांडणं होतील. काय नाही, आमदार साहेबांना पक्षाची जाहिरात राणीवर लावायची होती म्हणून बोलावलं होतं. अरे वय की. हा बापू, हे 1000 ऍडव्हान्स घ्या, महिन्याला 2000 देईल की मग. काय गरज नाही, कळलं का? कष्ट करून स्वाभिमानाची भाकरी खाणारा माणूस येतो,
तुझ्या हजारची पत्ती नको नाचू त्यांच्यासमोर. अर्जा, मी बापूंचं भल्यातच बोलतोय. काय बापू, तुम्हाला महिन्याला पैसे मिळाले तर चालतील ना बापू? भलं करणार. गरज नाही सांगितलं ना. चला बापू, या. हा या, चल. अर्जाच्या तरी ना चंगू मंगू सुधारला जरी असला तरी ह्या वर्दीच्या खाली तोच चार्ज आहे. हे डोक्यात ठेवूनच चालायचं. अर्जा कस काय कडमडला काय माहित. बंट्या, अर्जा लय उलट्या खोपडीचा आहे बरं का. याला ह्यातला गंध जरी लागला ना, सगळं अवघड होईल. ए बंट्या, बापून याला काय सांगितलं तर? नाही सांगणार बापू. आणि बापू सांगायच्यात आपल्याला सह्या घ्यायच्यात बापूच्या. काही झालं तरी सह्या घ्यायच्याच.